नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजेच TET 2026 यांचे पेपर होणार आहेत मित्रांनो. त्याच उद्देशाने आपण आपल्या या चॅनलवरती दररोज बालमानसशास्त्र म्हणजेच CDP या विषयाची तयारी करत आहोत मित्रांनो. आजचा हा 9वा भाग आहे, म्हणजे 9वा सेशन आहे मित्रांनो. तर या सेशनमध्ये आपल्याला अतिसंभाव्य 30 गुणांची तयारी म्हणजे अतिसंभाव्य प्रश्नांचा या ठिकाणी सराव करायचा आहे. आणि मित्रांनो, प्रत्येक प्रश्नांचा सखोल विश्लेषण व कॉन्सेप्टनुसार आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे. मित्रांनो, तुम्ही TET पेपर 1 किंवा पेपर 2 ची तयारी करत असाल तर दोन्ही पेपरसाठी आजचा हा सेशन असणार आहे. ओके. दररोज आपल्याला या चॅनलवरती फ्रीमध्ये शिकण्यासाठी आपल्या या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण आपल्याला TET परीक्षेसाठी जेवढे महत्त्वाचे विषय आहे, जसे मराठी व्याकरण, त्याच्यानंतर मित्रांनो हा CDP, त्याच्यानंतर गणित, त्याच्यानंतर मित्रांनो समाजशास्त्र, या सगळ्या विषयाची आपल्याला या ठिकाणी PYQs म्हणजेच मागील पेपरला विचारलेले प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. ओके. त्यासाठी आपल्या या चॅनलसोबत जुळून राहायचं आहे आणि दररोज तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये शिकायला मिळणार आहेत. मित्रांनो, यापूर्वी जेवढे काही आपण सेशन अपलोड केलेले आहेत, म्हणजे हा 9वा भाग आहे, तर यापूर्वीचे 8ही भाग तुम्हाला बघायचा आहे. त्याच्यामध्ये आपण सेम म्हणजेच प्रत्येक प्रश्नांचं सखोल विश्लेषण त्या ठिकाणी केलेलं आहे. ओके. तुमचे सर्व डाऊट त्या ठिकाणी क्लिअर होऊन जातील. आणि मित्रांनो, यापूर्वी जी काही TET एक्झाम झाली होती, TET 2025, त्यामध्ये आपल्याला जो महत्त्वाचा विषय आहे मानसशास्त्र, गणित आणि मराठी व्याकरण, या विषयावरती आपण जवळपास 61 व्हिडिओज अपलोड केलेले आहे मित्रांनो. ते व्हिडिओ सुद्धा बघून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सखोल विश्लेषणासह त्या ठिकाणी शिकायला मिळेल मित्रांनो. ओके. तर आता या ठिकाणी महत्त्वाचा जो पॉईंट आहे ते आपल्याला बघायचं आहे की मानसशास्त्रज्ञ व त्यांच्या मानसशास्त्राच्या व्याख्या TET पेपर 2014 मध्ये हा या ठिकाणी प्रश्न विचारला होता. तर लक्षात ठेवा, त्यांच्या व्याख्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर या ठिकाणी बघू शकता, अरिस्टॉटल यांनी आत्म्याचे शास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या दिलेली आहे. म्हणजे अरिस्टॉटल आलं की आत्म्याचे शास्त्र लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मॅकडुगल मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र हे मॅकडुगलशी संबंधित आहे. त्याच्यानंतर विल्यम वुंट हे बोधावस्थेचे शास्त्र यांच्याशी संबंधित आहेत. त्यांनी बोधावस्थेची व्याख्या दिलेली आहे. ओके. मॉर्गन किंग रॉबिन्स यांनी मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र याच्यावरती व्याख्या दिलेली आहेत. हे चारही मानसशास्त्रज्ञ महत्त्वाचे आहे, म्हणून आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. अरिस्टॉटल आत्म्याचे शास्त्र, मॅकडुगल मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र, विल्यम वुंट बोधावस्थेचे शास्त्र. हे लक्षात ठेवा मित्रांनो, याच्यावरती परीक्षेला येऊ शकते. ओके. आता आपण या ठिकाणी प्रश्न पाहणार आहोत. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 1. बघा काय दिलेला आहे की विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर पुढीलपैकी कोणी दिला? TET पेपर 2 2013 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो, विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेला जो मानसशास्त्राचा पाया आहे त्यामध्ये वेदना, भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिला? तर या प्रश्नाचा अचूक उत्तर आपल्याला पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो. विल्यम वुंट यांनी विशेष भर दिला मित्रांनो. ओके. आता यामध्ये महत्त्वाचे पॉईंट काय आहे ते आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा, प्रत्येक प्रश्नांचं सखोल विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत. आता बघा काय दिलेलं आहे की त्यांनीच मानसशास्त्राला विज्ञानाचा दर्जा मिळवून दिला आणि 1879 मध्ये जर्मनीतील लाप्झिग येथे पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली. लक्षात ठेवा, बघा महत्त्वाचा पॉईंट आहे की पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी स्थापन केली? तर लक्षात ठेवा, विल्यम वुंट यांनी स्थापन केली. कधी केली? तर 1879 मध्ये. कुठे केली? तर लेप्झिग या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेली आहेत. त्यांनी संवेदन, वेदना, भावना आणि कल्पना यासारख्या मानवी मनाच्या जाणीवाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यावर भर दिला. महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवर शिकायला मिळणार आहे. प्रत्येक प्रश्नांचं सखोल विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत आणि जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. ओके. याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2. बघा काय दिलेला आहे. मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्र असे म्हणतात. व्याख्या डॅश डॅशने दिली होती. TET पेपर 2 2013 मध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो की मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्र असे म्हणतात, अशी व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय ए, वॉटसन. ओके. यांनी मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्र असे म्हटले होते. ओके. आता बघूया स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे की JB वॉटसन यांना वर्तनवादाचे जनक असे म्हणले जाते किंवा मानले जाते.
G.B. वॉटसन यांना वर्तनाचे जनक असे मानले जाते. त्यांनी मानसशास्त्रातून मन किंवा जाणीव या संकल्पना दूर करून केवळ निरीक्षणक्षम अशा मानवी वर्तनाचा अभ्यास करण्यावर भर दिला. म्हणूनच त्यांनी ही व्याख्या मांडली. क्लिअर झालं. महत्वाची पॉईंट आहे, लक्षात ठेवा. G.B. वॉटसन यांना वर्तनवादाचे जनक मानले जाते. हे महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. ओके. याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा काय दिलेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे. आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र जे आहे ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. अरिस्टॉटल यांनी आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या केली होती. ओके. स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की मानसशास्त्राच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा ते तत्वज्ञानाचा एक भाग होतो तेव्हा सायके म्हणजेच आत्मा, सॉल आणि लोगस म्हणजे मित्रांनो शास्त्र, सायन्स या ग्रीक शब्दावरून ही व्याख्या करण्यात आली होती. हे बघा लक्षात ठेवा. सायके म्हणजे आत्मा, सॉल किंवा लोगस म्हणजे शास्त्र, सायन्स हे अशा पद्धतीने ग्रीक शब्दावरून त्यांनी व्याख्या केली होती. ओके. कोणी तर अरिस्टॉटल यांनी. ठीक आहे, लक्षात ठेवा. महत्वाचा पॉईंट आहे. याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा काय दिलेलं आहे की मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? आता बघा प्रश्न बदललाय. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो. मॅकडुगल. मॅकडुगल यांनी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या केली होती. तर बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे की मानसशास्त्राच्या उत्क्रांतीत जेव्हा आत्म्याचे शास्त्र ही व्याख्या अपुरी वाटू लागली तेव्हा अनेक तज्ज्ञांनी मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र, यालाच आपण सायन्स ऑफ माइंड अशी इंग्रजीमध्ये म्हणतो मित्रांनो, अशी व्याख्या त्यांनी दिली होती. मॅकडुगल यांनी मानवी वर्तनामागील मानसिक प्रवृत्तीचा सखोल अभ्यास केला होता. ओके. महत्वाची पॉईंट आहे, लक्षात ठेवा. ओके. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 5 बघायचा आपल्याला. बघा काय दिलेला आहे. मानसशास्त्र हे बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असे खालीलपैकी कोणाचे मत आहेत? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो. सिग्मंड फ्राइड यांनी मानसशास्त्र हे बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवाचा अभ्यास करणारे शास्त्र असे म्हटले आहे, असे त्यांचे मत होते. ओके. आता बघूया स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी सिग्मंड फ्राइड यांनी मानवी मनाची बोधात्मक, अवबोधात्मक आणि अवबोधात्मक असे 3 स्तर सांगितले किंवा 3 स्तर मानले. त्यांच्या मते आपल्या वर्तनावर जाणीवांपेक्षा अवबोधात्मक मनाचा प्रभाव जास्त असतो. क्लिअर झालं. हे महत्वाचे 3 प्रकार सिग्मंड फ्राइड यांनी दिलेले आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 6 बघा काय दिलेला आहे. डी ॲनिमा नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? डी ॲनिमा नावाचा हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए आहे. अरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला. लक्षात ठेवा. यावरची महत्त्वाची पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये बघायचं. बघा, डी ॲनिमा या ग्रंथात त्यांनी आत्मा आणि मन यांच्या स्वरूपावर सविस्तर भाष्य केले. म्हणूनच त्यांना प्राचीन मानसशास्त्राची जनक मानले जाते. लक्षात ठेवा. अरिस्टॉटल यांना प्राचीन मानसशास्त्राचे जनक मानले जाते आणि त्यांनी डी ॲनिमा या ग्रंथामध्ये आत्मा आणि मन यांच्या स्वरूपावर सविस्तर भाष्य केले आहेत. हे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह सोबतच महत्त्वाचे प्रश्न जर शिकायचे असतील तर आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच साईडला जो बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो मित्रांनो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाते. ओके. आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला दररोज सखोल विश्लेषणासह शिकायला मिळणार आहेत. फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे फ्रीमध्ये आपल्याला या ठिकाणी व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. ओके. दररोज फ्री क्लास आपण अपलोड करत असतो दुपारी 3 वाजता. त्यासाठी आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलसोबत जुळून राहायचं आहे. मित्रांनो तुम्ही जर टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या या चॅनलमध्ये तुम्हाला दररोज नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत आणि सोबतच टीईटी 2025 जी काही झाली होती त्यामधील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये एक प्लेलिस्ट आपण फोल्डर क्रिएट केलेली आहे. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला टीईटी 2025 साठी जे महत्त्वाचे प्रश्न आहे त्याच्यामध्ये सखोल स्पष्टीकरणासह त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. सोबतच आपल्या या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामध्ये क्लासेसची PDF सोबतच मित्रांनो स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आपण त्या ठिकाणी देत असतो. ठीक आहे. आपल्या या चॅनलसोबत जुळून राहायचं आहे आणि दररोज सखोल विश्लेषणासह तयारी करायची आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7 महत्त्वाचा प्रश्न आहे.
व्यक्तिभिन्नते संदर्भात विचार मांडणारा रिपब्लिक नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? बघा, व्यक्तिभिन्नते संदर्भात विचार मांडणारा जो रिपब्लिक नावाचा ग्रंथ आहे, हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, प्लेटो यांनी व्यक्तिभिन्नतेच्या संदर्भात विचार मांडला. आणि कोणता ग्रंथ लिहिला? कोणत्या ग्रंथामध्ये विचार मांडला? तर रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी व्यक्तिभिन्नते संदर्भात विचार मांडले होते. ओके, महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे. द रिपब्लिक या प्रसिद्ध ग्रंथात त्यांनी समाजातील विविध वर्गाच्या, उदाहरणार्थ राज्यकर्ते, सैनिक, कामगार संदर्भात व्यक्तिभिन्नतेचा म्हणजे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस या इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा विचार मांडला होता. प्रत्येक व्यक्तीची क्षमता आणि गुणधर्म हे वेगळे असतात हे त्यांनी यात स्पष्ट केले आहेत. प्लेटो यांनी बघा द रिपब्लिक या ग्रंथामध्ये व्यक्तिभिन्नतेचा विचार मांडला होता, म्हणजेच इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस हे काय आहे मित्रांनो, तर प्रत्येक व्यक्तीची जी क्षमता आहे, त्याचा गुणधर्म आहे, हे वेगवेगळे असतात असे त्यांनी या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. ओके, महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न IMP प्रश्न आहे मित्रांनो. बघा, बी बरोबर एस डॅश ओ डॅश आर असे वर्तनासंबंधी सूत्र पुढीलपैकी कोणी सांगितले? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो. वुडवर्थ यांनी बी बरोबर एस डॅश ओ डॅश आर हे वर्तन संबंधी सूत्र त्यांनी सांगितलेले आहेत. ओके, आता बघा महत्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा काय दिलेलं आहे की बी म्हणजे काय? बघा, बी म्हणजेच बिहेवियर, बिहेवियर. ओके, त्याच्यानंतर यस म्हणजे स्टिम्युलस, स्टिम्युलस. आणि त्याच्यानंतर ओ म्हणजे ऑर्गॅनिझम, ओ म्हणजे काय आहे? ऑर्गॅनिझम. आणि त्याच्यानंतर आर म्हणजे मित्रांनो रिस्पॉन्स. ओके, आर म्हणजे रिस्पॉन्स. यालाच बिहेवियर म्हणजे मित्रांनो आपण मराठीमध्ये वर्तन म्हणत असतो. त्याच्यानंतर स्टिम्युलस म्हणजे उद्दीपक, स्टिम्युलस म्हणजे उद्दीपक. ऑर्गॅनिझम म्हणजे जीव. आणि त्याच्यानंतर रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया. हे इंग्रजी आणि मराठीमध्ये जे आपण दिलेलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. हे प्रश्न, याच्यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकतात. मग हे जे आहे सूत्र, हे सूत्र या सूत्रांमध्ये असे स्पष्ट केलेले आहे की केवळ उद्दीपकच म्हणजे स्टिम्युलसच आणि प्रतिक्रिया आर यांच्यात संबंध नसून त्या उद्दीपकाचे अर्थनिवर्चन करणाऱ्या जीवाचा म्हणजे ऑर्गॅनिझमचा त्यात सर्वात मोठा वाटा असतो. लक्षात ठेवा, बिहेवियर बरोबर स्टिम्युलस, ऑर्गॅनिझम, रिस्पॉन्स बरोबर मराठीमध्ये लक्षात ठेवा वर्तन बरोबर उद्दीपक, जीव, प्रतिक्रिया. हे सूत्र कोणी मांडले? वुडवर्थ यांनी मांडलेले आहेत. यामध्ये असे त्यांनी स्पष्ट केले की केवळ उद्दीपक आणि प्रतिक्रिया यांच्यात संबंध नसून त्या उद्दीपकामध्ये अर्थनिवर्चन करणाऱ्या जीवाचा यामध्ये सर्वात मोठा वाटा असतो. क्लिअर झालं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, प्रश्न क्रमांक 9 काय दिलेला आहे. मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केली? की मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो, वरील सर्व. मग मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या मॉर्गन, किंग आणि रॉबिन्सन या तिघांनी दिलेली आहे. मग हे तिन्ही आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे, म्हणून आपण या ठिकाणी पर्याय डी निवडलंय, वरील सर्व. क्लिअर झालं? आता बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे. तर या ठिकाणी मानसशास्त्राच्या आधुनिक व्याख्येत केवळ मानवाचाच नव्हे तर मानवेतर प्राण्यांचा म्हणजे नॉन ह्युमन ॲनिमल्स वर्तनाचाही समावेश केला जातो. मॉर्गन, किंग, रॉबिन्स यांनी या तिन्ही तज्ज्ञांनी त्यांच्या अभ्यासात या व्याख्यांमध्ये प्राणी वर्तनाच्या अभ्यासावर विशेष भर दिला आहे. तर लक्षात ठेवा, हे महत्त्वाचे पॉईंट आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 10 बघा, खालीलपैकी कोणाला आधुनिक मानसशास्त्राचा जनक मानतात? आपण स्पष्टीकरणामध्ये बघितलेलं आहे. आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो, विल्यम जोन्स यांना आधुनिक मानसशास्त्राचे जनक मानतात. ओके, आता स्पष्टीकरणामध्ये बघूया महत्त्वाचे पॉईंट काय दिलेला आहे. बघा, महत्त्वाचे पॉईंट आहे मित्रांनो, IMP पॉईंट आहे, लक्षात ठेवा. विल्यम वुंड यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक मानले जाते. लक्षात ठेवा, विल्यम वुंड यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक मानले जाते. तर विल्यम जोन्स यांना आधुनिक मानसशास्त्राचे जनक असे मानले जाते. ओके, प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोण? तर विल्यम वुंड. आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोण? तर विल्यम जेम्स. त्यांनी द प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी हा प्रसिद्ध ग्रंथ लिहून मानसशास्त्राला एक नवी आधुनिक दिशा दिली. हे बघा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न याच्यावरती येऊ शकतात. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा प्रश्न काय दिलेला आहे. पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मनोविश्लेषणवाद हा सिद्धांत मांडला? कोणता मानसशास्त्रज्ञ आहे त्यांनी मनोविश्लेषणवाद हा सिद्धांत मांडला?
तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. सिग्मंड फ्राइड यांनी मानसशास्त्रज्ञाने मनोविश्लेषणवाद हा सिद्धांत मांडला. मित्रांनो, स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे बघूया. बघा, त्यांनी मनोविश्लेषणवाद म्हणजे सायको अनालिसिस हा क्रांतिकारी सिद्धांत मांडला. त्यामध्ये त्यांनी अबोध मनाचा मानवी वर्तनावर होणारा परिणाम आणि बालपणातील अनुभवांचे महत्त्व त्याच्यामध्ये स्पष्ट केलेले आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 12. बघा काय दिलेला आहे. अमेरिकन मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे व कार्यवादाचा विचार प्रवाह उगम करणारे शास्त्रज्ञ कोणते आहेत किंवा कोण आहेत? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. विल्यम जेम्स हे अमेरिकन मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे आणि कार्यवादाचा विचार प्रवाह उगम करणारे शास्त्रज्ञ आहेत. ओके, आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे. तर त्यांना अमेरिकन मानसशास्त्राचे जनक मानले जाते. त्यांनी स्ट्रक्चरलिझमला रचनावाद विरोध करून कार्यवादाचा फंक्शनॅलिझम विचार मांडला, ज्यामध्ये मानवी रचना अभ्यासापेक्षा मन नक्की कसे कार्य करते यावर अधिक भर दिला जातो. बघा, विल्यम जेम्स हे अमेरिकन मानसशास्त्राचे जनक मानले जाते. त्यांनी स्ट्रक्चरलिझमला म्हणजेच रचनावादला विरोध करून कार्यवादाचा विचार मांडलाय मित्रांनो, ज्यामध्ये मनाची रचना अभ्यासापेक्षा मन नक्की कसे कार्य करते यावर अधिक भर दिला जातो. हे या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं मित्रांनो. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 13. बघा काय दिलेला आहे. कार्ल रॉजर्स यांनी मांडलेला विचार प्रवाह कोणता? कार्ल रॉजर्स यांनी मांडलेला विचार प्रवाह कोणता? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो, मानवतावाद. ओके, आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे. तर मानवतावाद कार्ल रॉजर्स आणि अब्राहम मास्लो यांनी मानसशास्त्रात मानवतावादी दृष्टिकोन मांडला. या विचार प्रवाहात व्यक्तीचे स्वतंत्र स्वविकास म्हणजे सेल्फ ॲक्च्युलायझेशन आणि मानवी सुप्त गुणांवर विशेष भर दिला जातो. हे महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. ओके, याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 14. बघा काय दिलेला आहे. 1879 मध्ये जर्मनीत पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा लाइप्झिग कोणी सुरू केली? मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो. विल्यम वुंट यांनी 1879 मध्ये जर्मनीत पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. ओके, आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की 1879 मध्ये जर्मनीतील लाइप्झिग विद्यापीठात जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली. यामुळेच मानसशास्त्र हे तत्त्वज्ञानापासून वेगळे होऊन एक स्वतंत्र प्रायोगिक विज्ञान म्हणून ओळखले जाऊ लागले. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 15. बघा काय दिलेला आहे. प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? बघा, हे आपण स्पष्टीकरणामध्ये बघितले. प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, विल्यम वुंट यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की त्यांनी 1879 मध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन करून मानसशास्त्रात प्रयोगांना सुरुवात केली, म्हणूनच त्यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक मानले जाते. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचा. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे की मानवाच्या वर्तणुकीचा अभ्यास कोणत्या शाखेतील आहे? मानवाच्या वर्तणुकीचा अभ्यास हा जो आहे हा मानसशास्त्र या शाखेतील आहे. ओके, मानवाच्या वर्तणुकीचा जो अभ्यास आहे हे मानसशास्त्र या शाखेतील आहे. स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे. तर मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचे आणि मानसिक प्रक्रियांचे शास्त्रीय अध्ययन होय. विल्यम वुंट यांनी प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक आणि पहिली प्रयोगशाळा 1879 मध्ये सुरू केली. हे एवढे महत्त्वाचे पॉईंट आहे, आपल्याला याच्यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकतात. मित्रांनो, अशाच पद्धतीने जर तुम्हाला दररोज शिकायचे असेल तर आपल्या या चॅनलसोबत जुळून राहायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती दररोज नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. ओके, या सेशनमध्ये एवढंच. भेटूया समोरच्या सेशनमध्ये यापेक्षाही महत्त्वाचे प्रश्न घेऊन. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.